कुठे सुरू झालं. जय गुरु. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अतिशय आनंद होतो आहे आपणा सर्वांशी या निमित्तानं संवाद साधताना. मोझरकर महाराज विचार मंच, गुरुदेव सेवा मंडळ मोझर यांच्या वतीनं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन सातत्यानं होत असते. आणि आज ह्या मंचाच्या पेजवर आपल्या सगळ्यांशी बोलताना खूप आनंद होत आहे. अतिशय जिव्हाळ्याची, जीवाभावाची मंडळी आपल्या गोतावळ्यातील, नात्यातील मंडळी बहुतांश त्या पेजवर आहे. आदरणीय पुरुषोत्तमजी बाईसकार, ज्ञानराज बाईसकार यांनी सुरू केलेला हा जो प्रयत्न आहे त्याला मनापासून दाद दिली पाहिजे. कारण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार पुढे नेण्यासाठी, तो नवीन पिढीच्या हातात सुपूर्द करण्यासाठी ही सगळी मंडळी खूप कष्ट घेते आहे. त्यामुळे अतिशय अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे. जय गुरु. धनंजयजी कोठाळे सर, अमोल जवळकर, युवराज राठोड, बरीच मंडळी येत आहे. मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. संत मोझरकर महाराज विचार मंच आणि गुरुदेव सेवा मंडळ मोझर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सातत्यानं आयोजन होत आहे. यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा त्यांनी आयोजित केलेल्या आहेत. आणि ह्या कोवळ्या कळ्यां माझी लोपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी ऐसे प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष, असं जे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं, तर तो विचार पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी रमेश पाटील बाईसकार नमस्कार, निलेशजी बनसोड अरे वा नमस्कार नमस्कार, यादव मामा वाघमारे नमस्कार. वा 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 वा. एक आज वेगळाच आनंद होत आहे. कारण आपण सर्वजण या निमित्तानं मला पाहत आहात, ऐकत आहात. लॉकडाऊनमुळे गेल्या काही महिन्यांपासून कार्यक्रम वगैरे सगळे ठप्प आहेत, बंद आहेत. आणि प्रामुख्यानं लेखन सुरू आहे. म्हणजे एक गुरु आयोनी लडका अशा टायटलची एक कादंबरी मी पारधी तांड्यावर, जिथे मी दारव्यात काम करत होतो एका प्राथमिक शाळेवर, निवृत्तीनाथजी बाईसकार सर, जय गुरु. हां, दारव्यात असताना अगदी नवीन तिथे रुजू झालो होतो. आणि ज्या मंडळींनी खूप प्रेम दिलं, प्रेरणा दिली, त्यातलं व्यक्तिमत्व म्हणजे निवृत्तीनाथ बाईसकार सर. तर तिथे पारधी तांडा नावाचं एक गाव होतं, गणेशपूर तांडा असं त्याला म्हटलं जायचं. आणि ते साईनगर तांडा असं त्याचं नाव होतं. तर सगळी पारधी समाजाची मंडळी तिथे राहायची. आणि तिथे 6-7 वर्ष मी शिक्षक म्हणून काम केलं. त्या अनुभवावरची एक कादंबरी मी नुकतीच या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये लिहून पूर्ण केली. अरे वा 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 वा. अरविंद शिंगाडे सर सुद्धा आलेले आहेत. जय गुरु. चला, म्हणजे आपल्या पेजशी अनेक मंडळी जुळलेली आहे. नाही, हे याचं खरं तर प्रत्यंतर आहे.
अ, दारव्याला असताना संजयजी बाईस्कार, जयगुरु, नमस्कार. दारव्याला असताना ते ज्या पद्धतीनं एक संवेदनशील जाणीवा विद्यार्थ्यांच्या संदर्भातल्या त्या कादंबरीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला, आणि आता सारगाव मामाचं अशा टायटलची एक कादंबरी माझी लोकमतला प्रकाशित होत आहे. अकोला बुलढाणा वाशिम आवृत्तीमध्ये ही कादंबरी क्रमशः प्रकाशित होत आहे. तर ती सुद्धा एक वऱ्हाडी बोलीतलं एक हे आहे. अनेक गोष्टी आज बोलायच्या आहेत, व्यक्त करायच्या आहेत. तर मला असं वाटतं की सुरुवात करताना एका प्रार्थनेपासून सुरुवात करूयात. की ही अलीकडे लिहिलेली प्रार्थना आहे आणि अनेक लोकांना ती आवडली. आपण एखादी गोष्ट मनापासून करतो तर ती मनापर्यंत पोहोचते. आम्ही गझलची व्याख्या करताना गझल नवाज भीमरावजी पांचाळे यांच्या मैफिलीचं मी निवेदन करतो. अनेकांना त्याची कल्पना आहे. आणि गझलची व्याख्या करताना आम्ही असं म्हणतो की एका काळजातून उसळते आणि दुसऱ्या काळजावर कोसळते, तिचं नाव गझल. तर हे उसळणं आणि कोसळणं केव्हा शक्य होतं? जेव्हा उत्कट जाणीवा आपण तितक्याच उत्कटतेनं शब्दांमध्ये अभिव्यक्त करतो. ही गझल किंवा ही प्रार्थना मी आपल्यासमोर ठेवून आजच्या कार्यक्रमाला जो काही संवाद सगळ्यांशी साधण्याचा हा प्रयत्न आहे त्याला मी सुरुवात करतो आहे. अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे. अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे. जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे. अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे. जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे. सान कोवळ्या हातांवरती नकोस पाडू ओरखडे. सान कोवळ्या हातांवरती नकोस पाडू ओरखडे. कचरा वेचत फिरणाऱ्यांच्या पाठीवरती दप्तर दे. अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे. जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे. पायांमधल्या तोड साखळ्या सावित्रीच्या लेकींच्या. पायांमधल्या तोड साखळ्या सावित्रीच्या लेकींच्या. आकांक्षेच्या पंखांसाठी फक्त मोकळे अंबर दे. दिगंबरजी पवार साहेब, नमस्कार, जय गुरु. जय गुरु. संजयजी बाईस्कार, जय गुरु. पायांमधल्या तोड साखळ्या सावित्रीच्या लेकींच्या. आकांक्षेच्या पंखांसाठी फक्त मोकळे अंबर दे. अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे. जगण्यासाठी प्रत्येकाला अवघ्या प्राणी मात्रांवरती बरसत राहो प्रेम तुझे. अवघ्या प्राणी मात्रांवरती बरसत राहो प्रेम तुझे. चिऊताईला दाणे दे अन मुंगीलाही साखर दे. जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे. कानी येता व्याकुळ हाका धावत जावे पायांनी. कानी येता व्याकुळ हाका धावत जावे पायांनी. रक्ताच्या थेंबा थेंबातून माणुसकीचा पाझर दे. अंगावरती कापड दे आणि डोक्यावरती छप्पर दे. जगण्यासाठी प्रत्येकाला पोटापुरती भाकर दे. निवृत्तीनाथजी बाईस्कर सर आज ऐकत आहेत आणि सर म्हणतात की छान कविता आहे. धन्यवाद सर. कुठेतरी आपल्या जगण्याचा अर्थ मांडू पाहणारी ही कविता आहे, ही गझल आहे, प्रार्थना आहे. आज आपल्याच सगळ्या मंडळींसमोर बोलताना खूप आनंद होत आहे. यादव मामा आणि त्यांचा परिवार, मामी आणि सगळी मंडळी ऐकते आहे भुसावळवरून. मला आवर्जून सांगितलं पाहिजे की पहिल्यांदा यादव मामांचा एक फोन माझं आयुष्य बदलवण्यासाठी कारणीभूत ठरला. 2008 साली, 2007ची गोष्ट आहे खरं तर. झी मराठीवर हास्य सम्राट नावाचा एक कार्यक्रम आला होता
आणि त्या कार्यक्रमासाठी विनोदी कलावंतांची गरज होती, तर त्यांनी ते अशा पद्धतीची जाहिरात टी व्हीवर आली होती. आणि त्यावेळेला मी दारव्यात शिक्षण सेवक म्हणून काम करत होतो आणि टी व्ही आमच्याकडे त्यावेळेला नव्हता. तर त्यामुळे काही माहीत पडण्याचा काही हे संबंध नव्हता. त्यामुळे हा फोन जो मामांचा एक आला की नागपूरला अशा अशा ऑडिशन आहेत आणि तू तिथे जा. तर मी नागपूरला जाऊन ऑडिशन दिली आणि त्यामध्ये सिलेक्ट झालो. हास्यसम्राट हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला, कारण त्या हास्यसम्राट नंतर माझ्या सगळ्या छोट्या मोठ्या प्रयत्नांकडे महाराष्ट्रभर एका वेगळ्या दृष्टीने पाहिलं गेलं आणि माझा प्रवास मोठ्या गतीनं तिथून सुरू झाला. मकरंद अनासपुरे सारख्या माणसाचं मार्गदर्शन या निमित्तानं मला मिळालं. एक बोलीभाषेचं सामर्थ्य काय असतं, एक जो शार्प असा टोन आहे मकरंद अनासपुरेचा, माझ्या छातडावर बसतीस का काय गंगे, अशा पद्धतीचा एक ज्या पद्धतीनं मकरंद अनासपुरे बोलतात, व्यक्त होतात, तर त्या बोलीभाषेचं सामर्थ्य अधोरेखित करणारा एक कलावंत, त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि मग ह्या सगळ्या प्रवासाची गती वाढत गेली. त्यामुळे मला ही कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते की यादव मामांनी माझ्या एकूणच दिशा आहे ती अतिशय म्हणजे तेजोमय झाली. पुढच्या प्रवासामध्ये मला खूप मोठं बळ मिळालं ते त्या एका फोनमुळे. तर तिथे मिर्झा रफी अहमद बेग जे आपले यवतमाळचे कवी आहेत, हिंदू आणि मुसलमानात काय आहे फरक, हिंदू आणि मुसलमानात काय आहे फरक, हा म्हणते हटजान तो म्हणते सरक, हा म्हणते राम तो म्हणते अल्ला, हा करते गोंगाट आणि तो करते कल्ला. साध्या सोप्या ओळींमध्ये जीवनाचं तत्वज्ञान मांडणारे डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांच्यासोबत मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं आणि विदर्भातून आम्ही दोघंच अंतिम फेरीपर्यंत पोहोचलो. मी टी व्हीवर कधी जाईल किंवा काय असं मला कधी वाटलं नाही, किंवा इतक्या पुढे मी जाऊ शकेल याची मला कल्पना नव्हती. परंतु मिर्झा बेग साहेब आणि मी आम्ही दोघं टॉप 10मध्ये त्या कार्यक्रमामध्ये जाऊ शकलो आणि तिथून मग ह्या सगळ्या गोष्टींना गती मिळाली. आज ह्या मुझरकर महाराज विचार मंचाच्या पेजवर बोलताना मला आठवण येते आहे की कुंभारीमध्ये सुद्धा गुरुदेव सेवा मंडळाची शाखा होती. गुरुदेव सेवा मंडळ होतं आणि त्यामुळे वंदनीय राष्ट्रसंतांच्या विचारधारेचा परिचय, त्यांच्या भजनांचा परिचय फार लहानपणी झाला. खूप भजनं महाराजांची लहानपणी त्या वयामध्ये अगदी 5वी-6वीत असताना त्या वयात कानावर पडली आणि तो एक संस्कार होत गेला. जसं की ग्रामजयंतीचा मंत्र घ्या हो नवा, देशात समता नांदवा, एकाच्या महालात फुलतात बागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा, अन्नासाठी फिरतो हा नागवा, ग्रामजयंतीचा मंत्र घ्या हो नवा, देशात समता नांदवा. किंवा झाला गर्क कसा व्यसनात, उठ रे उठ तरुणा देहाक, किंवा मरणा हक का बाणा है, जीना उधार आना है. कितीतरी भजनं राष्ट्रसंतांची सांगता येतील. ह्या भारतात बंधुभाव नित्य वसुदे असेल, किंवा जब किसानों की देखू भलाई हमने खुशियां मनाई, असं महाराजांचं भजन असेल. कितीतरी भजनं, अशी शेकडो भजनं महाराजांनी लिहिली आणि ही भजनं कानावर पडल्यामुळे दिगंबरजी पवार वा 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 पातूर येथे शुभम बाल साहित्य संमेलनामध्ये बरोबर आपण तिथे उपस्थित होतो. हां, तर हा संस्कार झाल्यामुळे, त्या भजनांचा परिचय झाल्यामुळे त्यातली लय काय असते, त्यातला विचार काय आहे, हे त्या वयामध्ये आता इतकं काही सगळं समजत होतं असं नाही, पण मग कुठेतरी ते नातं तुकडोजी महाराजांच्या विचारधारेशी नातं ते जुळलं. आणि आता अलीकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन ही सातत्यानं दरवर्षी आमच्या अकोल्यामध्ये होते. त्यामध्ये
मी दरवर्षी सहभागी असतो. कुठला तरी एखादा वेगळा कार्यक्रम त्यामध्ये सादर करण्याचा मी प्रयत्न करतो. ही जी विचारधारा आहे, ही विचारधारा माणसाचं जगणं समृद्ध करणारी अशी विचारधारा आहे. माणसाला माणूस बनवणारी विचारधारा आहे. माणूस द्या माझं माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. 135 करोडच्या देशामध्ये तुकडोजी महाराज असं का म्हणतात? माणूस द्या माझं माणूस द्या माझं माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला असं का म्हणतात? सब कुछ हो रहा है इस तरक्की के दौर में, मगर क्या गजब है कि आदमी इंसान नहीं बनता. असा एक शायर म्हणतो. ते का म्हणतो? अरे माणसा वशील माणूस असा प्रश्न बहिणाबाई चौधरी का विचारते? वारंवार संत महात्म्यांनी हेच आपल्याला का सांगितलं आहे? कारण माणसाच्या जगण्याला त्याशिवाय अर्थ नाही. इतर सगळ्या गोष्टी असतील, गडगंज संपत्ती असेल, प्रसिद्धी असेल, प्रतिष्ठा असेल, पद असेल, सगळं असेल, पण हे माणूस पण जे हरवत चाललं आहे ते जर आपल्यामध्ये नसेल तर मग ह्या सगळ्या गोष्टींना कुठलाही अर्थ उरत नाही. त्यामुळे वंदनीय राष्ट्रसंतांनी माणसाला माणूस होण्यासाठी आग्रह केला. अतुलजी डोंगरे, अरे वा, जय गुरु. आणि मग हा विचार आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेण्याचा छोटा मोठा आमचा प्रयत्न होता. सत्यपाल महाराजांच्या कीर्तनामध्ये जी बालक मंडळी, छोटी छोटी मुलं समोर बसलेली असायची, त्यामध्ये मी सुद्धा एक होतो. 3री 4थी 5वीत असतानापासून सत्यपाल महाराजांचं एक वेड होतं. त्यामुळे त्यांचं कीर्तन असलं म्हणजे आवर्जून तिथे जायचं आणि त्या गर्दीमध्ये एक भाग, त्या गर्दीचा भाग व्हायचं. आणि ज्या पद्धतीनं महाराज आपली कला सादर करतात तर मनामध्ये यायचं की आपल्याला कधी जमेल असं, आपण सुद्धा असं काही करू शकू का. आणि मग अगदी 10वी-11वी पासून हास्यबळी.com हे कार्यक्रम, छोटे मोठे कार्यक्रम सुरू केले. हास्य सम्राटमुळे त्याला आणखी गती मिळाली. म्हणजे 10 वर्ष मी हे छोटे मोठे प्रयोग करत होतो. त्यावेळेला काही फार कुठे दखल घेतली जात नव्हती. मग परत हास्य सम्राटमधून जसं एक प्रकारे नाव सगळीकडे माहीत झालं तर मग ह्या प्रयोगांना गती मिळाली, याची संख्या वाढली. हळूहळू विचार करत गेलो की विनोद कशातून निर्माण होतो. आता आपण वैचारिक एक विचार मंथन आपल्या पेजवर सातत्यानं सुरू आहे आणि तो विषय मी सोडणार नाही, त्या विषयावर येणारच आहे. पण मी गंमत म्हणून तुमच्यासमोर काही गोष्टी सांगतो की विनोद कसा निर्माण होतो याचा मी विचार करत गेलो. मग काही गोष्टी समोर आल्या. विनोद कसा निर्माण होतो? माणूस कंजूस होता. आता कंजूस असावं माणसानं, पण किती असावं, त्याला काही लिमिट पाहिजे की नाही. तर याच्या घराला आग लागली, यानं फायर ब्रिगेडवाल्याला मिस कॉल दिला. एवढा कंजूस. असे लोक राहत एका कॉलनीत का बायकोचं नाव काढलं की तर घाम फुटे यायले. म्हणजे एवढं भयानक त्या कॉलनीत राहत. तर एक जण म्हणे, लय झालं म्हणे आता बायाचा अत्याचार, म्हणे आपण पुरुष मुक्ती संघटना काढू म्हणे. पुरुष मुक्ती संघटना काढायची तर मग चुपचाप सगळ्याला SMS पाठवून दिले, व्हॉट्सॲपवर मेसेज केले आणि 80-85 लोकांपैकी 10-15 लोक आले, बसले. एक जण संचालन करायला उभा राहिला. त्यांना संचालन सुरू करावं, पण अध्यक्ष व्हायला कोणी तयार नव्हतं होत. जो तो म्हणे बा आम्ही आलो, हेच तर लय झालं म्हणे. मग एक जण अध्यक्ष व्हायला तयार झाला. आता जसा तो अध्यक्ष व्हायला तयार झाला तसा संचालन करणाऱ्याला एकदम जोश आला. हिंदी उर्दूची शेरो शायरी, इंग्लिशचे कोटेशन, संस्कृतचे सुभाषित, आणि जे संचालन चालू करून दिलं आणि जे कार्यक्रम एकदम रंगात आला. आणि कोणतरी म्हटलं आली रे. आता जसं आली रे म्हटलं तसं सगळेजण गायब. कोणी या बेपटीतलं, कोणी सामटीतलं, कोणी भीतीच्या तिकडून, कोणी झाडाच्या आडीन दुरून पाहून राहिले का कोणाची आली. म्हणजे काहून की यायला माहीत होतं का ज्याची आली त्याची आली, ज्याची बायको आली त्याची मारखाई आली. हे सगळे गायब. एकटा पठ्ठा अध्यक्ष जागचा नाही हल्ला. तर काय डेरिंगबाज अध्यक्ष आहे म्हणे राजा. यानं पाहिलं कोणाची बायको तर काही दिसून नाही राहिली बा. त्यानं जवळ येऊन पाहिलं तर अध्यक्ष हार्ट अटॅकनं लंबा झाला होता. म्हणजे बाकीच्यानं निदान धावणं पहिनं तरी सुचलं.
हा ऑन दी स्पॉट खलास मॅक्कन केलं आणि ततीच मेलं. तर हे जी अतिशयोक्ती आहे त्यामुळे विनोद निर्माण होतो. अतिशयोक्तीतून विनोद निर्माण होतो. एखादी गोष्ट आपण म्हणतो की बा हे ओव्हर ऍक्टिंग करतात अभिनेते, पण ते ओव्हर ऍक्टिंग करत नाहीत, ते विनोद निर्मितीसाठी साजेसा अभिनय करतात. नवरा बायकोचा एक संवाद मी नेहमी सादर करतो की बायको नवऱ्याला म्हणते, एक सांगा ना म्हणे प्लीज, मी ऐश्वर्या राय सारखी दिसते का म्हणे. तर नवरा म्हणे दिसतं. नाही, एक एक प्लीज एक माझे केस हो म्हणे, माझे केस दिसतात का म्हणे ऐश्वर्या राय सारखी. तर नवरा म्हणे दिसतात म्हणे, डोकं नको खराब करू म्हणे. एक एक लास्ट प्लीज, एक लास्ट, माझे डोळे हो म्हणे, माझे डोळे दिसतात का म्हणे ऐश्वर्या राय सारखी. नवरा म्हणे हेंबाळे, तुझ्या एकच तर डोळ्या दुसऱ्या डोळ्यासारखा दिसत नाही. विसंगतीमधून विनोद निर्माण होतो. विसंगतीमधून विनोद निर्माण होतो. आणि विनोद निर्मितीचं जे तिसरं कारण आहे त्याचा सुद्धा एक किस्सा मी नेहमी माझ्या कार्यक्रमातून सांगत असतो, तो मी इथे सुद्धा मांडतो. की घनदाट जंगल होतं, त्या जंगलाच्या मंदातून एक रस्ता, उलचा रस्ता, पाऊलसगर, पाऊल वाट, पांदन म्हणतो आपण त्याले. ते पांदणीतून एक ससा उड्या मारत मारत चालला. तर त्याला एक कोल्हा दिसला. आता कोल्हा गुटक्याची पोळी खाऊन राहिला होता. तर त्याला हा ससा म्हणे, अरे मित्रा सोड ही नशा, चल माझ्या बरोबर, बघ हे जंगल किती सुंदर आहे. मग त्यानं गुटक्याची पोळी दिली फेकून चालला याच्यासोबत. समोर गेला तर त्याला एक लांडगा दिसला, तो सिगारेट ओढून राहिला होता. त्याला म्हणे, अरे मित्रा सोड ही नाही. त्यानं दिली सिगारेट फेकून चालला याच्यासोबत. समोर एक वाघ बियर पिऊन राहिला होता. म्हणजे वाघच पितात की नाही. तर ते त्याला म्हणे, अरे मित्रा सोड ही नशा, चल माझ्या बरोबर, बघ हे जंगल किती सुंदर आहे. असं म्हणाव न म्हणाव, तर वाघानं एक लात मारली सशालीन, ससा 15 फुटावर जाऊन पडला. मग कोल्हा वाघोबाले म्हणे, काऊन म्हणे वाघोबा, काऊन मारलं म्हणे, चांगलं सांगून राहिला म्हणे. तर वाघोबा म्हणे, या गध्या संघ मी 3 खेप पुरं जंगल हिंडून आलो म्हणे. हा देशी पेला की असाच बोलते म्हणे. अपेक्षाभंगातून विनोद निर्माण होतो. म्हणजे अतिशयोक्ती, अपेक्षाभंग आणि विसंगती याच्यामधून विनोद निर्माण होतो. आणि ही जी विनोद निर्मिती आहे, ही अवतीभवतीच्या घटनांमधून होणारी विनोद निर्मिती लोकांसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हास्यकलावंत प्रयत्न करतात. तर त्यामुळे विनोद जो निर्माण होतो तो अतिशयोक्ती, अपेक्षाभंग आणि विसंगतीमधून जर निर्माण होत असेल तर त्याचाच दुसरा अर्थ असा आहे की जीवनामध्ये कुठेतरी अडचणी आहेत, संकट आहेत, आणि त्यामुळे विनोद निर्मिती ही आपल्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणामध्ये होते. याचाच अर्थ विनोदाला वेदनेची किनार असते. विनोदाला वेदनेची किनार असते. सक्षम आणि ताकदीचा विनोद तो असतो ज्याला कुठेतरी ज्या विनोदातून कुठेतरी जगण्यातलं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि अशा पद्धतीनं लोकांसमोर जाऊन सादर होण्याचा प्रयत्न माझा सुरू असतो. हास्यबळी.com पासून तर त्यानंतर चला हवा उद्यापर्यंतचा हा सगळा प्रवास होता. आणि ह्या प्रवासामध्ये चांगले विचार, चांगले विनोद, चांगल्या कविता लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. मित्र हो, आणखी एक कविता मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. मी इथे पुरुषोत्तमजी बाईसकार, ज्ञानराज बाईसकार आणि मोझरकर महाराज, संत मोझरकर महाराज विचार मंचाची सगळी मंडळी, जी मंडळी ह्या लाईव्हसाठी उपस्थित आहे त्या सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण आवर्जून इथे उपस्थित आहात आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद घेत आहात. चेतना बाईसकार, धन्यवाद. जय गुरु. तर
हा सगळा प्रवास अशा पद्धतीचा होता. मी कवितेचं म्हटलं, एक कविता आणखी मी इथे आपल्या समोर ठेवतो आणि मग परत आपला संवाद पुढे नेतो. एक अशाच पद्धतीचं साधं सोपं तत्वज्ञान तुकडोजी महाराजांनी ज्या पद्धतीनं मांडलं, तसंच कर्मयोगी गाडगेबाबांनी मांडलं. माणसाच्या जन्मात आल्यावर आपण काय कराव? पैसा कमावाव का बायका पोरं पोसूनच मराव? का सगळ्या सोयऱ्याचा गणागोताचा मेळ करून याच्यातच आयुष्य घालवाव? तरी माणसाच्या जन्मात आल्यावर जो मनुष्य देवाचं भजन करील, तुकोबा राया म्हणतात तो देव होईल देव. तुकोबा रायाचा स्वतःचा पुरावा आहे का देव पहावयासी गेलो आणि तेथे देव होनी ठेलो. आणि गाडगेबाबांनी हा जो देव मांडला, हा दगडधोंड्यातला देव नव्हता, हा माणसातला देव होता. त्यामुळे त्या आशयाची एक कविता मी आणखी लिहिलेली आहे. जशी प्रार्थना सादर केली तशाच पद्धतीची ही कविता आहे. साधी सोपी कविता आहे. किशोर मासिकातून ती प्रकाशित झाली आणि अलीकडे मी फेसबुकवर टाकली तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना ती आवडली. तुझ्या दारी जरा आले कोणी उपाशी तापाशी, तुझ्या दारी जरा आले कोणी उपाशी तापाशी, थोडी असू दे भाकरी त्यांच्यासाठी तुझ्यापाशी. तुझ्या दारी जरा आले कोणी उपाशी तापाशी. माफ करा, 1 मिनिट फक्त एक चार्जर लावायचा आहे. फक्त 1 मिनिट फक्त थोडंसं डिस्टर्ब होईल आणि परत आपण कंटिन्यू करू. 1 सेकंड. हे पूर्वा उघड. तुझ्या दारी जरा आले कोणी उपाशी तापाशी, थोडी असू दे भाकरी त्यांच्यासाठी तुझ्यापाशी. ज्यांना लागली तहान झाला कासावीस जीव, ज्यांना लागली तहान झाला कासावीस जीव, त्यांना पाजगड्या पाणी ठेव एवढी जाणीव. ज्यांच्या डोळ्यात आसवे उठे काळजात कळ, त्यांना मायेच्या शब्दांनी दे रे जगण्याचे बळ. ज्यांच्या अंधारल्या दिशा, ज्यांच्या खडतर वाटा, त्यांच्या वाटेमधला तू घ्यावा उचलून काटा. असे करीत राहावे कोणासाठी काही बाही, असे करीत राहावे कोणासाठी काही बाही. स्वतःसाठीच जगतो खरा माणूस तो नाही, जगासाठी जो झिजतो तोच रूप ईश्वराचे. जगासाठी जो झिजतो तोच रूप ईश्वराचे. काय असावे याहून मोठेपण माणसाचे, काय असावे याहून मोठेपण माणसाचे. ही गाडगेबाबांचं तत्वज्ञान मांडणारी कविता होती. ही कविता अशा पद्धतीच्या कवितांमधून देखील विचार पोचवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. कुठेतरी समाजामध्ये चांगलं काहीतरी घडावं, जी काही भेदभावना आपण पाहतो, अवतीभवतीचं जे काही विदारक वास्तव पाहतो, त्यावर भाष्य करता यावं असा ह्या सगळ्या गोष्टींच्या मधून प्रयत्न असतो. तुकडोजी महाराजांची भजनं वाचताना, ग्रामगीता वाचताना आपल्याला हाच प्रत्यय येतो की सातत्यानं त्यांनी समाजामधील अनिष्ट चालीरीतींवर प्रहार केले आणि माणसाला माणूस बनवण्याचा प्रयत्न केला. कितीतरी भजनांची उदाहरणं राष्ट्रसंतांच्या त्यासाठी देता येतील. ह्या सर्व एकूणच प्रवासामध्ये जी वैचारिक बांधिलकी आपण जपतो ती जास्त महत्त्वाची असते असं मला वाटतं. आपण ज्ञानोबा माऊलींचे विचार सगळ्यांना ठाऊक आहेत. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान आहे. हे पसायदान ज्या ज्ञानोबा माऊलींनी मागितलं तर ते संपूर्ण जगाचं, संपूर्ण विश्वाचं भलं व्हावं म्हणून ते पसायदान मागितलं. ते कुठल्या एका जातीसाठी, धर्मासाठी असं ते नव्हतं.
किंवा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं जेव्हा साने गुरुजी म्हणतात, तेव्हा साने गुरुजींचा जो विचार आहे हा देखील माणसाला माणूस बनवणारा, मानवतेचा धर्म समजावून सांगणारा विचार साने गुरुजींनी आपल्या एकूणच जगण्यातून मांडला. ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी, किंवा निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक भांडणे अनेक कशासाठी, अशा पद्धतीच्या अभंगातून आपल्या अखंड काव्यरचनेतून महात्मा ज्योतिराव फुले यांनी अशाच पद्धतीचा विचार मांडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये त्यांना जर असं वाटलं असतं की सरंजामदारासारखं, राजा महाराजासारखं जगायचं, तर ते तसं करू शकले असते. परंतु त्यांना गोरगरीब मावळ्यांचा कळवळा आला आणि 18 पगड जातीमधील गोरगरीब सगळे मावळे गोळा करून त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. देखो मुल्क मराठो का ये यहाँ शिवाजी डोला था. कवी प्रदीप किती सुंदर लिहितात. ए मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. अशी कविता लिहिणारे कवी प्रदीप आओ बच्चो तुम्हें दिखाए झाके हिंदुस्तान की ह्या गाण्यामध्ये जेव्हा महाराष्ट्रावर लिहिण्याची वेळ येते त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख ते कशा पद्धतीने करतात. महेंद्रजी सावके, जयगुरु, कि देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पर आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था, यही शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. तर हा छत्रपती शिवरायांचा गौरव त्यांनी या ओळींमधून केलेला आहे की महाराष्ट्राची अस्मिता म्हटल्यानंतर तुम्ही छत्रपती शिवरायांना त्यातून वजा करू शकत नाही. महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवरायांचा सन्मान, त्यांनी जी काही प्रेरणा, जी काही ऊर्जा या मातीमध्ये पेरलेली आहे त्या छत्रपती शिवरायांना आपण विसरू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर असं वाटलं असतं की, कारण इथे तर अशी परिस्थिती होती की माणसाचा सुद्धा बाट मानला जायचा, त्याला दूर लोटलं जायचं. माणसामध्ये एक प्रकारची अदृश्य अशी खूप मोठी भिंत या वर्णव्यवस्थेनं बांधलेली होती. त्या परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या समाज व्यवस्थेचा अभ्यास बाबासाहेबांनी केला. कदाचित त्यांना वाटलं असतं की परदेशात जाऊन बॅरिस्टर व्हायचं आणि चांगली नोकरी करायची आणि पैसा कमवू शकले असते, आनंदात राहू शकले असते. परंतु नाही, त्यांना इथल्या दीनदलित, वंचित, उपेक्षित पीडितांचा कळवळा आला आणि त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य गोरगरिबांसाठी, तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी त्यांनी समर्पित केलं. ताराचंदजी नमस्कार. बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी, सगळ्यांसाठी, आता त्यांना सुद्धा लोक विशिष्ट जातीमध्ये, विशिष्ट धर्मामध्ये बंदिस्त करून ठेवण्याचा प्रयत्न करतात. कारण आपल्या सगळ्याच लोकांना सवय लागली आहे की महापुरुषांना कुठल्या तरी जातीचं, धर्माचं एक लेबल लावायचं आणि त्यांची विचारधारा जी आहे ती संकुचित करण्याचा प्रयत्न करायचा. विचारधारा फार विशाल आहे, परंतु आपण त्यांचं व्यक्तिमत्व संकुचित करण्याचा प्रयत्न करायचा, कारण आपण संकुचित आहोत. आणि मग अशा पद्धतीनं महापुरुषांना संपवून टाकायचं, त्यांना फक्त जयंत्या, पुण्यतिथ्या पुरतं मर्यादित ठेवायचं आणि जयंती पुण्यतिथीला हार घातले आणि जातीय संघटनांनी त्यांना आपापली लेबल लावली की विषय संपला. अशा पद्धतीचं हे सगळं विदारक वास्तव आपल्या अवतीभोवती आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठं कार्य केलं. भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांनी सर्वसामान्यांसाठी आपलं आयुष्य समर्पित केलं. कळवळा हा शब्द वारंवार वापरतो, त्याचं कारण असं की तुकोबारायांनी कळवळ्याची व्याख्या केली आहे. तुकोबारायांनी प्रेमाची व्याख्या केली आहे, प्रीतीची व्याख्या केलेली आहे. ते असं म्हणतात की ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, बुडती हे जन देखवेन डोळा म्हणून कळवळा येत असे. कळवळा हा शब्द ते आवर्जून वापरतात. जगद्गुरु तुकोबाराय, जगातल्या सर्वात श्रेष्ठ साहित्यिकांमध्ये ज्यांची गणना होते असे जगद्गुरु तुकोबाराय.
ते हा कळवळा शब्द वापरतात की ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. ही लाभाविण प्रीती कुठे आता दिसत नाही. कारण मी जर समजा तुम्हाला एक वेळ चहा पाजला असेल तर तुम्ही मला एक वेळ चहा पाजायला पाहिजे बा. एवढं एवढं गणिती पद्धतीचं व्यावहारिक पद्धतीचं जगणं आपल्या अनुभवाला येते. एखाद्यासाठी आपण काही केलेलं असेल तर त्यांनी आपल्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. त्यानं आपण छोटीशी गोष्ट जरी का असेल ना, परंतु त्यानं त्या त्या उपकारांच्या ओझ्यामध्ये दबूनच आयुष्यभर राहायला पाहिजे, अशी एक धारणा आपली असते. एक मला बशीर बद्र साहेबांचा शेर आठवतो कि जिंदगी सवाल थी जवाब मांगने लगे, जिंदगी सवाल थी जवाब मांगने लगे और फरिश्ते आकर ख्वाब में हिसाब मांगने लगे. जिंदगी सवाल थी जवाब मांगने लगे और फरिश्ते आकर ख्वाब में हिसाब मांगने लगे. इधर किया करम किसी पे और उधर जता भी दिया, इधर किया करम किसी पे और उधर जता भी दिया. नमाज पढ़ के आए और शराब मांगने लगे, नमाज पढ़ के आए और शराब मांगने लगे. समाजामध्ये जगताना आपण कुठेतरी एक उदात्त विचारधारा घेऊन जगायला पाहिजे, अशी प्रेरणा आपल्याला मिळते. ती वंदनीय राष्ट्रसंतांच्या विचारधारेतून, गाडगेबाबांच्या विचारधारेतून. आणि त्यामुळे ही विचारधारा मांडणारे, ही विचारधारा आपल्या जगण्यामध्ये आणणारी जी मंडळी आहे त्या सगळ्या लोकांबद्दल मला आदर वाटतो. आणि अशीच मंडळी आज माझं भाग्य आहे की समोर बसलेली आहे, मी बोलतो आहे आणि खरं तर माझ्याहीपेक्षा अधिक प्रगल्भ अभ्यास असणारी मंडळी मला ऐकते आहे. हे सगळं समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज निर्माण झाली. कारण खेड्यापाड्यामध्ये आता मी सारं गाव मामाचं नावाची कादंबरी लिहितो आहे आणि त्याच्यामध्ये ग्रामीण भागातलं वास्तव मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. मी त्यातला एखादा पॅरेग्राफ आपल्याला वाचूनही दाखवतो. बघा, मी कशा पद्धतीने ही कादंबरी पुढे नेली आहे. या कादंबरीमध्ये एक पिंट्या नावाचं कॅरेक्टर आहे. हा पिंट्या आहे, पिंट्याचे बाबा आहेत. तो त्याला म्हणजे पिंट्या त्यांना पोप्पा असं म्हणतो. त्याची माय आहे सत्यभामाबाई. त्याच्यानंतर हे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये पिंट्याचे मामा आहेत भास्करराव वाघ. गावातलं एक सतत मोठेपणा सांगणारं एक कॅरेक्टर आहे नाजूकराव नावाचं. गावंडी गुरुजी आहेत जिल्हा परिषद शाळेला शिकवणारे. त्याच्यामध्ये पागल दर्यापुरी हे सुद्धा एक कॅरेक्टर येणार आहे. आता मी ते सगळं आता मांडतो आहे. आणि ह्या सगळ्या माध्यमातून म्हणजे पागल दर्यापुरी आहे, डिजिटल बाबा आहे किंवा स्वीटी वहिनी आहेत, या सगळ्या कॅरेक्टर्सच्या माध्यमातून ग्रामीण भागातलं वास्तव मांडण्याचा प्रयत्न मी त्यातून करतो आहे. तर त्यातला एक लिहिलेले 1-2-3 पॅरेग्राफ मी आपल्याला वाचून दाखवतो. म्हणजे हे लेखन कुठल्या धाटणीचं आहे, कशा पद्धतीचं आहे आपल्या लक्षात येईल. त्या कादंबरीचं शीर्षक आहे सारं गाव मामाचं. हे अकोला, बुलढाणा, वाशिम अशा 3 जिल्ह्यामध्ये ते प्रकाशित होतं. पण आता काय की आपल्या फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर आपल्याला कुठली मर्यादा राहिलेली नाही आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते सगळं उपलब्ध झालेलं आहे. बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात ते काही खोटं नाही. मस्जिदीतल्या अल्लाहू अकबर अजानीच्या आवाजानंच आम्हाला चेव ये. घटका भऱ्यानं विहारावर भीमगीतं लागत. माझ्या भीमाच्या नावानं कुंकू लाविल रमानं. मग आम्ही चहापाणी आटपून मंदिरावर खेळायला जाऊ. तर ती कोणीतरी मोठमोठ्यानं पाऊले चालती पंढरीची वाट, असं प्रल्हाद शिंदेचं भजन म्हणत असे. मारुतीच्या मंदिराजवळ एक कडुनिंबाचं आणि एक पिपळ्याचं असे 2 मोठमोठे झाडं होते. ते सदाई पाखराईनं लदबद दिसत. पोट्टेतती डाबडुबली खेळत. कैलास, दत्ता, धम्मा, नित्या, इस्नू, आरिफ. सुट्टीच्या दिवशी तर हा अख्खा फौजपाटा दिवसभर ततीच पळेल राहे. याच झाडाखाली आमचा वर्ग भरे. बाभुई गावचे गावंडे गुरुजी आम्हाला कविता शिकवत. आम्ही मस्त ठेक्यात कविता म्हणू
आभाळ वाजलं धडामधूम, वारा सुटला सुसू सुम, ससा रे ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा, चांगला देखा पिलासाठी तिनं जीव झाडाले टांगला. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. लय मजा आहे, लय मजा आहे. हापशीवर पाणी भरणाऱ्या, अंगणात कामधाम करणाऱ्या बाया, येणारे जाणारे माणसं निस्ते आमच्याकडे पायत राहत. आता तसंच जोरजोरात कविता म्हणताना कोणी दिसत नाही. कॉन्व्हेंट आहेत तर उलसक जोऱ्यानं बोललं की बाकीचे क्लासेस डिस्टर्ब होतात. आमच्या गावात आमच्या कविताईचा आवाज कानावर नाही आला की अख्खं गाव डिस्टर्ब होईल. आम्हाला आमच्या मास्तरनं शिकवलेली कविता अजून बी आठवतात. आजकाल पोट्याली इंग्रजी कविता येतील पण मराठीच्या नावानं निरा बोंबच बोंब आहे. सर्व जातीचे धर्माचे दोस्त मित्र आम्ही मोठ्या आपुलकीनं राहो, देश की ताकत हम सब बच्चे, देश की हिम्मत हम सब बच्चे, असे नारे देताना मोठा अभिमान वाटे. मी भीम जयंतीच्या कार्यक्रमात भाषण द्यायला जाओ, धम्मा प्रगट दिनाच्या भंडाऱ्यात सामील राहे. आरिफची माय ईद आली की आमच्या घरी शिरखुर्मा पाठवय आणि दिवाळीला आमच्या घरातले अनारसे कानोले त्याच्या घरी जात. जात धर्म वाले असतात हे तर आम्हाला समजे, पण ते काऊन असतात हे काही समजे नाही. कोणाच्या मनात मैला नव्हता. तो माणूस कोण होय व मा असं आपण मायले विचारलं तर ते सांगे की बाबू तसं म्हणून होय मामा म्हणाव. मग तो कोण्याही जातीचा धर्माचा असो, आम्ही त्याला मामाच म्हणू. अख्खं गाव असं नात्या गोत्यात बांधेल होतं. गावात राजकारण येत गेलं अन मग तसं नदीचं पाणी कसं गढूई गढूई होत गेलं. अशा पद्धतीनं सारं गाव मामाचं ही कादंबरी सगळ्यांसमोर ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. माझ्या फेसबुकच्या अकाउंटवर आपण ही कादंबरी वाचू शकता. अधूनमधून गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे 3 दिवस लोकमतने मला दिले आहेत, तर त्यामध्ये ती प्रकाशित होते. खेड्यापाड्यातली जी अवस्था आपण पाहतो ना ती अशाच पद्धतीची आहे. म्हणजे एक आणखी 4 ओळी मी कुठेतरी लिहिल्यासारख्या मला आठवतात की निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त गावामध्ये हागंदारी, तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी हाणामारी, घरात भांडणं, गल्लीत दंगे, गाव कोर्टात चक्रा मारित आहे, तरीही ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. कोणी म्हणते हिरवा आणि कोणी म्हणते भगवा, अबे लोक मरून राहिले पहिले त्याले जगवा, हे सांगण्याची कुठेतरी गरज निर्माण झालेली आहे. स्त्रियांच्या संदर्भात फार मोठमोठ्या गोष्टी आपण भाषणांमधून बोलतो, व्याख्यानांमधून ऐकतो, परिसंवाद झडतात. दरवर्षी सावित्रीबाई फुले आपण त्या संदर्भात बोलतो. परंतु आपल्या वैयक्तिक जगण्यामध्ये आमच्या घरामध्ये आमची आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, या स्त्रियांना सातत्यानं आपण दुय्यम स्वरूपाची वागणूक देतो. पुरुषांना महत्त्व द्यायचं आणि स्त्रियांना सातत्यानं दुय्यम समजायचं, त्यांना गृहीत धरायचं. आणि अशा पद्धतीचा पिढ्यानपिढ्या त्यांच्यावरचा अत्याचार जो सुरू होता, याला पहिल्यांदा वाचा जर खऱ्या अर्थानं ताकदीनं कोणी फोडली असेल ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी फोडली आणि सावित्री आईनी त्यांना खंबीर अशी साथ दिली. त्यांच्यावर लिहिलेली एक कविता मी तुम्हाला ऐकवतो आणि मी फार आपला वेळ घेणार नाही. ही कविता ऐकवून थोडंसं आणखी 5-1 मिनिट घेईल फार. आता कसं सांगू तुले ग सावित्रीबाई फुले, आता कसं सांगू तुले ग सावित्रीबाई फुले, झाला पोराचा जलम पिढे वाटले थाटात, अशा कित्येक सावित्र्या आम्ही मारल्या पोटात. मायल बाईलेच वनवास, तिच्या माथी वनवास, अग्निपरीक्षा ही तिले ग सावित्रीबाई फुले, आता कसं सांगू तुले ग सावित्रीबाई फुले. लेक लाळा नवसाचा त्याची अवघीच सोय,
दुःख लेकीन सोसाव जात बाईची ते होय. चूल फुकता फुकता चूल फुकता फुकता डोळे सदा तिचे ओले. सदा तिचे ओले ग सावित्रीबाई फुले. आता कस सांगू तुले ग सावित्रीबाई फुले. लेक परक्याच धन तिच्या लग्नासाठी हुंडा. सोनं देऊनही तिच्या पडे नशिबात धोंडा. नाही सरले अजून नाही सरले अजून तिच्या जलमाचे येले. जलमाचे येले ग सावित्रीबाई फुले. बाई शिकली तरीही नाही अंधश्रद्धा गेली. केले उपास तापास पूजा दगडाची केली. घाले नवऱ्याच्या साठी फेऱ्या वडाच्या झाडाले. वडाच्या झाडाले ग सावित्रीबाई फुले. आता कस सांगू तुले कस सांगू तुले कस सांगू तुले ग सावित्रीबाई फुले. महत्त्वाचं हे आहे की स्त्रियांना आपण आपल्या जीवनामध्ये मोठमोठ्या गोष्टी जाऊ द्या, बाहेर जगात काय चाललंय ते सोडा, परंतु आपल्या घरामध्ये आपण आपल्या पत्नीला, आपल्या बहिणीला, आईला स्त्री म्हणून दुय्यम लेखतो का याचा विचार करण्याची गरज आहे. लहानपणापासून आम्ही पाहिलं की आई ताजं ताजं नवऱ्याला वाढते, मुलांना वाढते आणि मग नंतर शिळं पातं उरलेलं असलं की ती स्वतः खाते. महिलांचं जे जीवन आपण पाहिलं ती अतिशय कष्टाचं असं जीवन पाहिलं. सकाळी 4 वाजता उठल्यापासून सडा सारून जे सुरू होऊन जाते तर रात्री सामसूम होईपर्यंत सगळे जेवण खावण करून झोपतात आणि शेवटी सगळं आवरसावर करून आई झोपते. तर हे जे सगळं आम्ही पाहिलं याच्यामध्ये निश्चितच त्यांचा त्याग आहे, समर्पण आहे. परंतु आता जसा जसा काळ पुढे पुढे चाललेला आहे तर ही दुय्यम जी वागणूक आहे ती स्त्रियांना न देता त्यांना सन्मानानं आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक स्त्रीकडे कसं पाहता येईल याची गरज निर्माण झालेली आहे. आणि ही कविता जी होती ती त्यासाठीच होती. आपण आता स्त्री भ्रूण हत्येचे अनेक विषय तुमच्या वाचण्यामध्ये आले असतील किंवा बातम्यांमधून आपल्या पर्यंत पोहोचले असतील. तर हे समाजाचं विदारक वास्तव आहे, हे कुठेतरी बदललं पाहिजे असं प्रामुख्यानं वाटतं. आणि हे सगळं चित्र जर बदलायचं असेल तर त्यामध्ये आमच्या सामाजिक जाणीवा जर प्रगल्भ व्हायच्या असतील, राजकारणामध्ये जर चांगले लोक राजकारणामध्ये आले पाहिजे असं वाटत असेल आणि चांगल्या पद्धतीनं राजकारण पुढे जावं असं वाटत असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी एकमेव उपाय जो आहे तो आहे शिक्षण. आणि आम्हाला तुकडोजी महाराजांनी तेच सांगितलं, आम्हाला गाडगे बाबांनी तेच सांगितलं. शिक्षणाच्या संदर्भात गाडगेबाबांचा एक कोट मी नेहमी, त्यांचं जे काही विधान आहे ते नेहमी कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडत असतो. काय म्हणतात गाडगेबाबा? गाडगेबाबा शिक्षणाचं महत्त्व सांगताना बाबासाहेबांचं उदाहरण देतात आणि काय सांगतात की डॉक्टर आंबेडकर साहेब याईच्या पिढ्या पिढ्याईनं झाडू माराचं काम केलं. त्याईच्या वडिलाले सुबुद्धी सुचली आणि आंबेडकर साहेबाले शाळेत घातलं. तेच का शाळेत जाते ना आणि शिकते ना तर झाडू मारणं त्याईच्या कर्मात होतं. आंबेडकर साहेबानं काही लहान सहान कमाई नाही केली, हिंदुस्थानची घटना केली घटना. आणि तेच का शाळेत जाते ना आणि शिकते ना तर झाडू मारणं त्याईच्या कर्मात होतं. म्हणून म्हणतो माय बाप हो पैसे नाही म्हणान तर जेवणाचं ताट मोळा. बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या, मोडक्या घरात राहा, युवायले पाहुणचार करू नका धकू द्या, पण लेकराले शिक्षण दिल्या बिगर सोडू नका. माय बाप हो विद्या मोठं धन आहे. गाडगेबाबांच्या लक्षात आलं होतं की आपला जो एकूणच बहुजन समाज आहे हे लोक जर शिकले नाही तर यांच्या जीवनामध्ये कधीही पहाट होणार नाही. अज्ञानाचा अंधार तसाच कायम राहील. यांचं शोषण जे आहे ते शोषण तसंच कायम राहील. यांचं जगणं बदललं पाहिजे म्हणून गाडगेबाबांनी मोठ्या कळवळ्यानं सांगितलं. आपण गाडगेबाबा फक्त स्वच्छता अभियानापुरते मर्यादित ठेवले.
काय तर गाडगे बाबा काय तर हातात खराटा घेतला आपला आणि जरासं झाडल्यासारखं केलं, 2-4 फोटो काढले आणि फेसबुकवर व्हॉट्सअपवर टाकून दिले की आपलं काम सरलं. पण गाडगे बाबा त्याच्या पलीकडेच आहे खरं तर. गाडगे बाबा जसं गावात गेल्यानंतर सगळं गाव आरशासारखं लख्ख झाडून काढायचे आणि त्यानंतर माणसाच्या मनातली घाण स्वच्छ करायचं काम गाडगे बाबा करायचे कीर्तनाच्या माध्यमातून. ज्याच्या अंगात अहंकार असेल तो दुसऱ्याची जात विचारतो, हे तत्वज्ञान गाडगे बाबांनी सांगितलं. जानेवारीत मजा मारान फरवरीत बोंबलत बसा असं करू नका मायबाप हो, हे अर्थशास्त्र गाडगे बाबांनी शिकवलं. देव जो आहे हा माणसातच आहे, तो कुठल्या दगडधोंड्यात शोधायची गरज नाही. आपल्या दारात भिकारी आला तर त्याला भाकर देणं, तहानलेला पाणी देणं, बेरोजगारांना नोकरी देणं किंवा जे कोणी उपेक्षित आहे त्यांची मदत करणं, यातच खरा देव आहे हे गाडगेबाबांनी, हे अध्यात्म गाडगेबाबांनी सांगितलं. दारू पिणाऱ्या लोकांमुळे समाजाची काय दुर्गती होत आहे हे घरातूनच गाडगेबाबांनी पाहिलं आणि मग तशा पद्धतीनं त्यांनी समाज बदलवण्याचा प्रयत्न केला. एक फकीर माणूस ज्याच्याकडे काही नव्हतं, लौकिक अर्थानं अडाणी समजला जाणारा माणूस, परंतु गाडगेबाबांनी आज जर आपण मुंबईला गेलो आणि दादर सारख्या ठिकाणी जी भव्य दिव्य त्यांनी धर्मशाळा बांधून ठेवली आहे, अशा कितीतरी धर्मशाळा त्यांनी बांधल्या. महाराष्ट्रभर त्या माणसानं जे काम केलं, ज्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा अतिशय आदरानं गाडगेबाबांबद्दल बोलत होते किंवा त्यांच्याबद्दल खूप आदर बाळगत होते. इतकं मोठं व्यक्तिमत्व त्यांना सॅल्यूट करत होतं. हे जे कार्य गाडगेबाबांनी केलं, म्हणून वारंवार आम्ही जी विचारधारा मानतो ती गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांची विचारधारा आहे. आपण गावात राहणारी मंडळी आहोत आणि आपण ग्रामीण भागाशी आपली नाळ जुळलेली आहे, आपला मातीशी संबंध असलेली आपण मंडळी आहोत. मी नेहमी असं म्हणतो की जे काही उगवते ते मातीतून उगवते. सिमेंट कॉन्क्रीटमधून काहीही उगवत नाही, मातीतूनच उगवते. आणि तुम्ही आम्ही मातीशी नाळ जुळलेले लोक आहोत, त्यामुळे जे काही अस्सल आहे ते तुमच्या आमच्या जवळच आहे, खेड्यातल्या लोकांजवळच आहे. आपण काय करतो की आपण स्वतःला कमी लेखतो. झकपक कपडे नाही आहे, पैसा आदला नाही आहे, मोठमोठे वाहनं नाही आहे, आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही, प्रमाण मराठी बोलता येत नाही, वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टींचा न्यूनगंड खेड्यापाड्यातली मंडळी बाळगते. आता आपण अनेक संस्कार शिबिरं घेतले आणि काही मंडळी जी आता हा व्हिडिओ फेसबुक लाईव्ह आता पाहत असेल किंवा नंतर पाहिल, नंतर सुद्धा व्हिडिओ शेअर होईल, आणि जी ग्रामीण भागातली तरुण मंडळी किंवा जी बालक मंडळी आहे त्यांना मी आवर्जून सांगेल की आत्मविश्वासानं पुढे पाऊल टाकणं अतिशय महत्त्वाचं आहे. न्यूनगंड सगळे बाजूला ठेवून आम्ही यामध्ये मागं आहोत, हे आपल्याला जमणार नाही, ते आपलं काम नाही, कसंच होईल बा कायच होईल बा असं न करता आपण आत्मविश्वासानं पावलं टाकायला लागलो की आपल्या लक्षात येईल का जे काही अस्सल आहे ते आपल्या जवळच आहे. मी इंद्रजित भालेरावांच्या कवितेचा उल्लेख नेहमी करतो की इथं डब्यात साखर लागते गोड, तिथं फडात बापाच्या अंगाला फोड, भाव ठरतो त्याला न पुसता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचं तुडवित रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. ही कविता इंद्रजित भालेरावांची आहे. तर आता ठीक आहे, म्हणजे रस्ते जरी थोडे असले तरी खेड्यापाड्यातल्या माणसाचं जगणं तितकंच अजूनही दाहक आणि खडतर अशा पद्धतीचं राहिलेलं आहे. हे जगणं बदलवायचं असेल, काहीतरी चांगलं व्हावं असं वाटत असेल तर आपण शिकलं पाहिजे, आणि शिकून आपण आपल्या जाणीवा प्रगल्भ होत जातील. आणि मग जेव्हा आपण शिकू, गाडगेबाबांनी हे वारंवार का सांगितलं की शिक्षण एकदा आलं की मग हळूहळू शोषण कमी होईल, मग हळूहळू आपण सगळ्या जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी पावलं टाकू ती अधिक आत्मविश्वासानं पावलं टाकू, दमदार पावलं टाकू. हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे सातत्यानं बळ देणारी जी मंडळी आहे ती खेड्यापाड्यातली मंडळी आहे. आता मी हे सगळं जे लिहितो आहे ते खेड्यापाड्यामध्ये गावामध्ये अनुभवलेलं आहे म्हणूनच लिहितो आहे, तो जगण्याचा भाग होता म्हणूनच लिहितो आहे, केवळ कल्पनेनं लिहिता येत नाही. त्यामुळे ही सगळी माणसं, माझं गाव, तसं तुकाराम भाऊंनी या गावामध्ये जय बजरंग विद्यालय सुरू केलं आणि शेकडो विद्यार्थी शिकू शकले, शेकडो लोकांना नोकऱ्या लागल्या, त्यानिमित्तानं अनेक सकारात्मक गोष्टी त्या गावामध्ये झाल्या. मी तिथून सूत्रसंचालन करता करता तिथल्या आडव सर असतील किंवा पालकर सर असतील, मैन सर असतील, ह्या सगळ्या मंडळींनी, गावंडे सर असतील, या सगळ्या लोकांनी एक मला प्रेरणा दिली आणि मग ते पाऊल टाकत टाकत मी पुढे गेलो. तर ते महत्वाचं आहे. हवा दुखो की जब आई कभी खिजा की तरह, बशीर बद्र फार सुंदर लिहितात बघा की हवा दुखो की जब आई कभी खिजा की तरह,
मुझे छुपा लिया मिट्टी ने मेरी माँ की तरह. ते गावची माती अशी मायेसारखी असते. तर त्या मातीनं दिलेले संस्कार, त्या मातीनं दिलेलं बळ आणि हे जे सत्व आहे प्रत्येक गोष्टींमधलं, हे त्या मातीनं दिलेलं आहे, कुंभारीच्या मातीनं दिलेलं आहे. त्यामुळे आपण आपल्या गावाला, आपल्या बोलीभाषेला, आपल्या या सगळ्या गोष्टींना कुठे, आपल्या माणसांना कमी लेखण्याची अजिबात गरज नाही. आपली ताकद हेच सगळे लोक आहे. माझं जे सामर्थ्य आहे ते माझ्या समोर आज मला ऐकणारी मंडळी आहे. शिंगाडे सर, अरविंद शिंगाडे सर, किती सुंदर संघटन त्यांनी केलं, किती चांगले विचार ते मांडतात, सूत्रसंचालन करतात, निवेदन करतात, आता लिहायला लागले. अतिशय ताकदीचं लेखन त्यांनी फार कमी काळामध्ये त्यांनी सिद्ध केलं. आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा जो वावर आहे, कितीतरी मंडळी आहे. निवृत्तीनाथ बाईस्कार सर पुसदला केंद्रप्रमुख म्हणून काम करीत असताना मी तिथे त्यावेळेला दारव्यात होतो. आणि ज्या पद्धतीनं लोक आदरानं त्यांच्याबद्दल जेव्हा जेव्हा कोणी भेटायचं आणि बोलायचे तेव्हा मन अभिमानानं भरून यायचं. ही आपली सगळी अशी मंडळी आहे. आता आमचे यादव मामा हे इंजिनियर झाले आणि आजही तुम्ही कधी जर भुसावळला गेलात आणि त्यांना भेटला तर तुमच्या लक्षात येईल का किती जिव्हाळा या माणसाला समाजातल्या आणि इतरही सगळ्याच लोकांबद्दल किती जिव्हाळा, किती आपुलकी आहे. ज्ञानराज बाईस्कार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. पुरुषोत्तमजी यांना मी मनापासून धन्यवाद देतो की या निमित्तानं का होईना परंतु आपल्या ह्या सगळ्या जीवाभावाच्या लोकांशी संवाद साधण्याचा. ताराचंदजी कंठाळे नमस्कार. किशोर, खूप छान प्रतिक्रिया आपण देत आहात, ऐकत आहात मनापासून, मला खूप आनंद होतो आहे. आणि ह्या सगळ्या जीवाभावाच्या जिव्हाळ्याच्या मंडळींशी संवाद साधण्याची संधी मला या निमित्तानं मिळाली. परत एकदा वंदनीय राष्ट्रसंतांच्या, गाडगेबाबांच्या विचारांचा जागर करण्याचा प्रयत्न या निमित्तानं करता आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, ताराबाई शिंदे, अहिल्यादेवी होळकर, कितीतरी नावं घेता येतील. ह्या सगळ्या लोकांची विचारधारा घेऊन पुढे जाण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि या निमित्तानं जात पात, धर्म, पंथ, पक्ष, प्रदेश, भाषा ह्या सगळ्या संकुचित निष्ठांच्या पलीकडे एक मानवतेचं निरामय जग आहे. त्या जगाचं निमंत्रण घेऊन कलावंतानं लोकांपर्यंत आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आम्ही सातत्यानं हा प्रयत्न गेल्या कित्येक वर्षांपासून करतो आहे. आपण सर्वजण आहात, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. हे आशीर्वाद असे सतत पाठीशी असू द्या. चला हवा येऊ द्या हा देखील माझ्या जीवनातला एक अतिशय महत्त्वाचा टप्पा होता. डॉक्टर निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे किंवा कुशल बद्रिके सगळ्या मंडळींशी या निमित्तानं एक नातं निर्माण झालं. एक माणूस म्हणून खूप चांगले असलेले लोक आणि कलावंत म्हणून प्रचंड प्रचंड मेहनत घेणारे हे सगळे लोक आहेत. आणि त्यामुळे आणखी भरपूर काही त्यांच्याकडून शिकता आलं. आता ह्यामुळे ह्या मीडियातल्या आणि ह्या सगळ्या विश्वासी चॅनल, मनोरंजन विश्वासी एक नातं निर्माण झाल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खूप काही मनामध्ये आहे. या क्षेत्रामध्ये सुद्धा काही भरीव काम करायचं आहे. आणि हे करता करता समाजामध्ये जागृतीचं काम सुद्धा करायचं आहे. साहित्य क्षेत्रामध्ये चांगलं एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे. आणि हे सगळं करताना जी आपली जीवाभावाची मंडळी आहे, या सगळ्यांचे आशीर्वाद, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आपण अशाच पाठीशी असू द्याव्यात ही देखील मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि शेवटची कविता सादर करून मी थांबतो की असो कसाही सूर आपुला प्रत्येकाला गाणे आहे. असो कसाही सूर आपुला प्रत्येकाला गाणे आहे. मैफल आहे दोन घडीची नंतर निघून जाणे आहे. उधळून टाका प्रेम जगावर प्राण ज्योतही जोवर जळते. तेच म्हणावे हृदय कुणाचे दुःख पाहुनी जे कळवळते. कळवळणारे हृदय खरे तर थोरपणाचे लेणे आहे. कळवळणारे हृदय खरे तर थोरपणाचे लेणे आहे. मैफल आहे दोन घडीची नंतर निघून जाणे आहे. पशुपक्ष्यांवर, फुला मुलांवर, नभ धरतीवर प्रेम करावे. जात पात अन धर्म विसरूनी माणुसकीवर प्रेम करावे. प्रेमाचा हा सुगंध वाटत रोजच फुलून येणे आहे. मैफल आहे दोन घडीची नंतर निघून जाणे आहे. अर्थ खरा त्याच्या जगण्याला प्रेम इथे जो वाटून जातो. अर्थ खरा त्याच्या जगण्याला प्रेम इथे जो वाटून जातो. तेच प्रेम झरते डोळ्यातून कंठ जगाचा दाटून येतो. मातीमध्ये मिसळूनही मग आयुष्याचे सोने आहे. मातीमध्ये मिसळूनही मग आयुष्याचे सोने आहे. मैफल आहे दोन घडीची
नंतर निघून जाणे आहे. असो कसाही सूर आपुला, प्रत्येकाला गाणे आहे. मैफल आहे 2 घडीची, नंतर निघून जाणे आहे. नंतर निघून जाणे आहे.